हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? ठीकच असता आणि मी पण ठीकच आहे. माझा लव यू ब्लॉग. सकाळची गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना, बहिणीला, भावांना. कशा आहात तुम्ही? तुम्ही केला का चहा नाश्ता? केलाच असतील. काय लोक करतात, काय लोक नाही करत. मी फक्त सकाळ सकाळ चहा घेते, नाश्ता वगैरे माझा होत नाही. डायरेक्ट दुपारी मी जेवण करते. बघू म्हणलं आज छोटा मोठा ब्लॉग टाकू. चला चहा पिऊ. हिचं बघा काय चालू आहे. हिला पण नाश्ता करायचा आहे. हे बघा, हिला पण नाश्ता करायचा, हिला पण नाश्ता देते. तिला मी नाश्ता दिला होता पण तिला तो नाही आवडत. तिला ते तिचा खावा आहे, तिला तो आवडतो. चला मी तुम्हाला ते पण दाखवते नाश्त्यामध्ये काय बनवू आज. काही पण नाश्ता करते. इथं पिल्लू हे असे असतात ना, हे जरा व्हेज असतात. हे व्हेज आहे. पण तो आहे ना, तो कसा तिचा प्रोडक्ट मच्छीचा असतो, मग तिला ते खायचे असतं म्हणून ती अशी करते मला. हे बघा आता कशी खाते बघा. त्याच्यामध्ये होतं तर खाल्लं नाही तिनं. आता बघा ना कशी खाते. तिला तो दुसरा पण डब्बा आहे. तिला म्हणजे दोन तऱ्हाचे आम्ही व्हेज पण देतो, नॉनव्हेज पण देतो तिला खायला. हे बघा हा डब्बा आहे. हे पण डब्बा मी तिला आवडत नाही हो, जास्त खात नाही आहे, पण तो बराबर खाते ते खाऊ. बघा चालू आहे बघा तिचं. गुड मॉर्निंग बोल बाबू सगळ्याला. गुड मॉर्निंग बोल. बघा मी पालकच घेतली येताना 10 रुपयाची. रात्री कामावून सुटल्याच्या नंतर मी तिथूनच घेऊन येते. ते दूध वगैरे चांगले पालेभाजी येतं. बघू शकतायत. न्यू काहीतरी खायची मजा आहे. म्हणजे नवीन काहीतरी थंडीचं काहीतरी खाऊ वाटतं ना, म्हणजे न्यू काहीतरी. बघू आता. आपण तर पालकाची भाजी, पातळ भाजी बनवतो का सुकी भाजी बनवतो शेंगदाणे वगैरे टाकून, मेथी बनवतो शेंगदाणे वगैरे टाकून, तर आपण ते हमेशाच खातो. आज न्यू काहीतरी बनवूयाचे पराठे वगैरे. आपण नाश्त्याला पोहे खातो, आमलेट पाव खातो, बटर खातो, ठोस खातो, खारी खातो, काय पण खातो आपण नाश्त्याला. पण असा नाश्ता ना थंडीचा एवढा टेस्टी, एवढा मजेदार लागतो ना. बघू शकताय तुम्ही. चला मी तुम्हाला याची रेसिपी पण दाखवतो. याला पहिला आपण साफ करून घेऊ, याला तोडून घेऊ भाजीला. बघू शकताय तुम्ही. मी मसाला धुवायला घेतलेला आहे आणि तुम्हाला असे कट करायचे आहेत. त्याच्यामध्ये खाली तुम्हाला पाला घ्यायचा आहे, काड्या घ्यायच्या नाहीत. पण मी याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे, मिरच्या पण टाकलेल्या आहे, थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे. आपण वॉश करू याला चांगलं आणि याला थोडंफार सुकून घ्यावं लागतं वॉश केल्याच्या नंतर. मग नाहीतर आपण कटिंग करताना ना बनवताना याचे म्हणजे पाणी पाणी होतं. त्याला आपण सुकवायची. त्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे. धुवून घेते मी, मला चॉप करायला घेऊन बारीक बारीक कापते. याच्यापेक्षा बारीक करायचं आहे, कुणाकडे चॉप करायचं असलं तर चॉप करू शकतायत. पण मिक्सरमध्ये कसं याचं पाणी होईल, मला याचं पाणी पण सुकवायचं आहे. पण मी कापून घेतल्याच्या नंतर गाळून याचं पाणी मी सुकून देईन. कटिंग चालू आहे माझी. त्यात मी वाटण घेतलेलं आहे. लागण थोडेसे तुम्ही मिरची घ्या लागण तेवढे. मी लसणाच्या ते 6-5 पाकळ्या घेतलेल्या आहे, 7-8. मग थोडंसं आलं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे. याला बिना पाणी टाकता तुम्हाला बारीक करायचं आहे. त्याला पण पाणी सुटतं नंतर. तुम्ही लागण तेवढं तुमच्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकताय. तिखट लाल टाकायचं तर लाल टाकू शकतायत, हिरवी मिरची टाकायची तर हिरवी मिरची टाकू शकताय. तर अशा पद्धतीने तुम्हाला वाटण करायचं आहे. आणि वाटणाला पाणी नाही सुटते लसूणनं. पण अशा पद्धतीने तुम्हाला वाटण करायचं आहे बेटरला. ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे, पालक मेथी टाकलेली आहे. तुम्हाला एवढंच वाटते तुम्हाला बेसन पीठ घ्यायचं आहे. मी थोडंसं 2 चमचे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी टाकते कांदा. मी छोटे छोटे 2 कांदे कापलेले आहेत. ते आपण वाटण केलेलं आहे, ते वाटण आहे. थोडासा अजवाई टाकू आपण. याच्यामध्ये हळद, थोडंसं मीठ टाकलेलं आहे लागण तसं. मी अर्धा चमचा हळद घेतली होती, 1 चमचा मीठ टाकलं होतं. त्याला असंच चुरा पाणी होतं, त्याला पाण्याची गरज नाही आहे. त्याला ऑलरेडी कांद्याचं भाजीचं पाणी सुटलेलंच आहे. ज्वारीच्या भाकरी मळतात तसं तुम्ही पण बघा. मी पाणी टाकून एवढा म्हणजे लोकर बॅटर तयार केला आहे. पाणी तर टाकायचं नसतं, ऑलरेडी याला पाणी सुटतं. पण आपल्याला लोकर नाश्ता करायचा आहे. आपल्याला हे 10 मिनटात 15 मिनटात झालेली वस्तू बनवायची, म्हणून मी पाणी टाकून बनवते. तुम्हाला जसं लागेल तसं. याचे भजे पण छान होतात, भजे पण याच्यामध्ये मी हिंग नाही टाकलं ना, खाता सोडा नाही टाकला. तुम्ही टाकू शकतायत. आणि प्लस हे भजे बनवतात ते जे, पण मी हे जे महाराष्ट्रामधून धपाटे बोलतात, मी ते धपाटे बनवणार आहे तव्यावर पॅनवर. आणि असंच नाश्त्याला मी खाणार आहे. तर तुम्हाला घाई असली तर तुम्ही पण माझ्यासारखं पाणी टाकून बनवू शकतात. मी याच्यामध्ये अजून पाणी टाकून अजून याचा बॅटर पातळ बनवणार आहे.
मी या पद्धतीनं पातळ केलेलं आहे बघा. आणि याच्यामध्ये मी लिंबू टाकते. कुणी टाकतं का नाही टाकतं, पण मला टेस्टीला लिंबू. लोकांची कॉपी आपण करत नाही आहे, आपण आपल्या मर्जीनं करतो. त्याच्यामध्ये लिंबू टाकल्यावर जरा अजून टेस्ट येईल. कारण का बघू शकता तुम्ही. तर आपण बटर लावतो, तिथं मी तूप पण घेतलेलं आहे पॅनला, बघू शकता. बटर लावा या तूप लावा, ते पण सगळं छान आहे. हे बनवताना तेवढे क्रिस्पी होतील, थोडे छान बनायला लागलं ना, भरपूर छान बनायला लागलं. हे माझा तिसरा आहे. आणि तुम्हाला मी सांगू, या बॅटरमध्ये ना तुम्ही तुम्हाला काय टाकायचं असलं ना, तुम्ही बटाटा उकळलेला खिसून पण टाकू शकता, रवा पण टाकू शकता. तेवढे भारी होतील ना, त्याने अलगच टेस्ट येईल. शकता किती सुंदर बनलेले आहेत, खायला एवढी टेस्टी लागतं ना. पण मी एवढे जाड का बनवते, कारण का मला भाजी संग खायचे आहेत, माझ्या सुक्या भाज्या आहेत, मी त्याच्या संग. म्हणजे तुम्ही जेवढं बेटर पातळ करताना तसं ते पातळ पण होऊन जाईल. पण आता माझे आहेत जरा मीडियम आहेत, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. बघून घ्या बघा किती खुशखुशी झालेले आहेत एकदम. तुम्ही वाटलं तर याच्यामध्ये कोणची पण भाजी खाऊ शकता. तिथं मी वांगा भरता घेतला हिरवा, इथं मी थोडंसं आमलेट घेतलेलं आहे, इथं मी पत्ताकोबी आलूची भाजी घेतलेली आहे. तुम्ही आचार संग खा या कशा संग पण खा, नुसते खाल्ले तरी चालतील, पण छान आहेत. खूपच छान झाले. तर मी तर बोलत नाही आहे. एक बार तुम्ही पण ट्राय करून बघा, तुम्ही पण खाऊन बघा, तुम्हाला पण आवडतं. आणि व्हिडिओ माझा बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला पण मी दाखवते काहीतरी.